रात्री काजव्यांच्या दुनियेची सफर करून फक्त 3 तासाची झोप घेऊन आम्ही हरिश्चंद्रगड सर करण्यासाठी तयार होतो. हरिश्चंद्रगड म्हणलं की अंगात उत्साह संचारतोच, परंतु यावेळेस कोकण कड्यावर लवकर पोहोचण्याचे वेध लागले होते. कारणही तसेच होते. मान्सून सक्रिय होण्याआधी मे महिन्याच्या उत्तरार्धात कोकण कड्यावर एक अभूतपूर्व सोहळा बघायला मिळतो. पश्चिमेकडून येणारे ढग कोकण कड्यावर आदळतात आणि तिथे गर्दी करायला लागतात. त्यांच्या या हालचाली आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतात. या सोहळ्याचा साक्षीदार व्हायचं असल्यास आपण सूर्योदयावेळी सकाळी तिथे पोहोचायला हवं. आम्ही झुंजूमुंजू होत असताना गडावर पोहोचलो. रिमझिम पाऊस, गारवा आणि मातीचा सुगंध मोहरून टाकत होता. कोकण कड्यावर लवकर जायचे होते, म्हणून हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर गुफेला येताना भेट द्यायचं ठरवलं. दोन तास सतत ट्रेक सुरू होता, पण आसमंत थकू देत नव्हता. ऊर्जेचा अविरत स्रोत धमन्यांमध्ये प्रवाहित असल्याचं जाणवत होतं. आम्ही वेळेत कोकण कड्यावर पोहोचलो. कोकण कडा विस्मयकारक आहे. प्रत्येक क्षणाला निसर्गाचं वेगळं रूप इथं दिसतं. अक्राळ विक्राळ कोकण कडा आज लोभस वाटत होता. कोण म्हणतं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही? थोडी मेहनत घ्या, ट्रेक करा. हा स्वर्गीय अनुभव तुम्हीही घेऊ शकता. आकाश आणि धरतीच्या मिलनाचा हा काळ. या काळात निसर्ग धुंद होऊन नृत्य करत असतो. ती धुंदी आपल्या शरीरात पाझरते आणि आपल्याला सुद्धा मोरपिसासारखं हलकं वाटू लागतं. गडावर अनेक लेण्या आहेत. त्यापैकी गणेश लेणी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गणेश लेणीचं दर्शन घेऊन आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिरात पोहोचलो. याच मंदिरापासून अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी मुळा नदीचा उगम होतो. हर 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 हर. काजव्यांच्या प्रकाशात स्वतःला शोधण्याचा हा आमचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला, हे मात्र नक्की. व्हिडिओ आवडला ना, मग शेअर करा. धन्यवाद.